युरो USDचा चार्ट आहे आणि 4 आवरची टाईम फ्रेम आहे. इथं बघू शकतो एक मोठा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे. ओके, या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत. येस. ओके, त्यानंतर एक छोटासा इंटरनल ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, छोटासा. सो तिथे आपल्याला एक ऑर्डर ब्लॉक आहे आणि तिथून जस्ट मार्केट वर गेलेली आहे. ओके, ऑर्डर ब्लॉकपासून वर गेलेली आणि कन्सोलिडेट करून एक डाऊन ट्रेंड आलेला आहे. सो आपल्याला एक FVG तिथं खाली दिसते, ऑर्डर ब्लॉक पण आहे. आपला ओव्हरऑल बायस जो आहे तो बुलिश आहे. सो आपण बाईंग प्लॅन करणार आहे. ओके, सो मार्केट आली आहे आपल्या ऑर्डर ब्लॉकवरती. एक FVG खाली होता, त्याच्यावरती टॅप केलं. आता बघू तिथं आपल्याला काय चेंजेस झालेले आहेत. एक छोट्याशा टाईम फ्रेमवरती बघूया. ओके, FVGला कसं रिॲक्ट केलेलं आहे. सो इथं बघू शकतो आपण की एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. इंड्युसमेंट झाली आहे, प्रॉपरली स्ट्रक्चर तुटला नाही आहे. ओके, एक हलकी बाईंग दिली आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाला. आता मार्केट स्ट्रक्चर छोट्या टाईम फ्रेमवरती झालं आहे. 1 आवरवरती आल्यावर आपल्याला दिसतो आहे मार्केट स्ट्रक्चर टोटली शिफ्ट झालं आहे. ओके, सो आता आपल्याला एक पुलबॅकचा वेट करायचा आहे. ऑर्डर ब्लॉकवरती आली, पुलबॅक दिला आणि येस आपण प्लॅन केला. टॅप इन करून आपला ट्रेड स्टार्ट झाला आणि आपला जो स्टॉप लॉस आहे ऑर्डर ब्लॉकच्या खाली आणि पूर्ण लिक्विडिटी पेंडिंग जी आहे ती आपण आता आपल्या टार्गेटमध्ये घेणार. जे आपलं हाय होते लिक्विडिटीचा तो आपला टार्गेट राहणार आहे. 200 पॉईंटचं टार्गेट आहे. अँड लेट्स सी, चेक करूया काय होतं ते.